वैयक्तिक गुणातील पहिला संघातर्फे सुद्धा पहिलं षटक, पहिला चेंडू, एक धाव काढलेली आहे. सामना पुढचा चेंडू राकेश राईट मोर द विकेट मारा. धाव फलकावरती पहिलं षटक आहे. पुढील चेंडू आणि लेफ्टच्या दिशेने मारला चेंडू आणि षटकार. डीजे धावा होत आहेत, 7 धावा होत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सरळ यश राकेश राईट मोर द विकेट मारा. अरे पुन्हा एकदा षटकार लेफ्टच्या दिशेने इलेव्हन आंबो संघाकडे राईट मोर द विकेट मारा. पुढचा चेंडू महेश झाला. पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू, पाहूया हा झेल होऊ शकतो का. आणि हा झेल बाद झालेला आहे. पहिला फलंदाज बाद बुरंबर संघाकडून आणि त्यांचा पहिला चेंडू तेजस याला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. धाव फलकावरती धावसंख्या आहे 13 धावसंख्या. आक्रमक फलंदाजी करताना महेश आऊट. 2 षटकार मारलेले आहेत आंबो संघाकडून. परत एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. त्यांना अनुभव आहे, जवळजवळ 20-25 वर्षांचा अनुभव सुरेश निर्मळे यांना आहे. परत एक पुढील चेंडू तेजस याला राईट मोर द विकेट मारा. तेजस याचा परत पुन्हा एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि सरळ 4 चेंडू बुरंबाड संघाकडून कमबॅक केलाय. बुरंबाड संघाने पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते महेश आणि परत एकदा आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात तेजस मोर द विकेट. 5 चेंडू सरळ निर्धाव टाकलेले आहेत. पुढील चेंडू तेजस याला आणि हा मात्र स्वयं चेंडू घोषित केलाय. वाईड च्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव फलकावरती धाव संख्या 14. चायनीज काय पाहिला. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट मारा. तेजस याला आणि हा सुद्धा मला वाटतं निर्धाव चेंडू. आणि अशा पद्धतीने पंचकृषी नावाजलेला संघ आहे, कारण आपल्या ग्राउंडवरती सुद्धा त्यांनी एक पारितोषिक बक्षीस त्यांनी मारलेलं आहे. आणि सगळे आक्रमक फलंदाज आहेत, सगळे आक्रमक गोलंदाज आहेत. तसेच फिल्डिंग क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं आंबव संघाचं नाव आहे. त्यामुळे मला वाटतं निश्चितच आंबव संघ एक आंबव संघाचं पारडं जड आहे आणि ते विजयी होऊ शकतात असा माझा अंदाज आहे. थँक्यू संजय बाबू. आणि त्याला सामोरं जाईल. राईट मोर द विकेट मारा आणि लेफ्ट साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया की धाव मिळतात आणि या 4 धावा. सीमारेषे पलीकडील चेंडू जातोय. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय विशालने आंबव संघाकडून. कारण आम्ही मगाशीच म्हटलेलं, कारण आंबव संघ हा तगडा संघ आहे आणि हा पाहूया. आणि आमचे दिलीप पाष्टे इथे उभे आहेत, आमचे कार्यकर्ते आऊट म्हणून सांगतायत. आणि फलंदाज दुसरा फलंदाज विशालच्या स्वरूपात बाद होतोय आंबव संघाचा. आणि 2 फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आहे 18 धावसंख्या लागली 18. आणि हे 3रं षटक चालू आहे. धन्यवाद. धाव फलकावरती धावसंख्या लागलेली आहे 18 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. आणि पाहूया आणि हा षटकार सीमारेषेच्या बाहेर चेंडू. षटकार अशी म्हटल्याप्रमाणे आपण बोललो की आंबव संघ अतिशय आक्रमक फलंदाज आणि हा आपल्याला पाहायला मिळाला षटकार. पाहूया पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने हा झेल होऊ शकतो का. आणि पंचांनी बोट वरती गेलेला आहे म्हणजे फलंदाज बाद. आणि टाळ्या होऊन जाऊ देत. ओबी स्पोर्टचे घाणेकर आणि हा चेंडू 1 धावेसाठी डिक्लेअर घोषित करण्यात पंच. कार्यकर्त्यांना विनंती आहे की बॉल कुठे गेला असेल लवकरच. अरे वा 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 वा. पाहूया किती धाव मिळतात. आणि या 6 धावा. जबरदस्त फटका. जबरदस्त जबरदस्त आक्रमक इलेव्हन स्टार आंबव संघाकडून.
जय हनुमान मुरंबड संघाकडून पुन्हा एकदा तेजस ओपनरला आलेले आहेत. तेजस राईट मोर विकेट मारा तेजस याला आणि अवांतर 11 स्टार आंबोज संघाकडून पुन्हा एकदा राईट मोर विकेट मारा तेजस याला आणि हा वाईट चेंडू आणि या अवांतर धावचे एक असे 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा तेजस आंबोज संघाकडून आणि 1 धाव मिळते अवांतरच्या स्वरूपात. 35 धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती. तगडा असा संघ आहे आंबोज संघ. सुंदर पट्टा लॉंग पॉईंटच्या दिशेला पाहूया की धाव मिळत आहे. 1 धाव तर घेतलेली आहे आऊट झाला बरोबर. आणि दुसरी धाव घेताना धावत झालेला आहे फलंदाज तेजस. आला तर रन का धाव 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने शॉट आहे वा 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 वाई वा. पाहूया की धाव मिळत आहे आणि 6 पलीकडील 6 धावा श्री चंडिका देवी आंबेरी विरुद्ध सगळे फलंदाज आक्रमक आहेत आणि हे आपल्याला आता इथं पाहायला मिळतंय. अतिशय फटकेबाजी तुफानी फटकेबाजी आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा राईट मोर विकेट मारा आणि हा बॉल हवेत चेंडू आहे. पाहूया झेल होऊ शकतो का आणि हा झेल बाद. झेल बाद आंबोज संघाकडून. कमान डीजे ज्ञानेश्वर तुफानी फटकेबाजी. 14 रन बनवले त्यांनी. 5 चेंडू आणि 14 रन बनवलेले आहेत. खतरनाक फलंदाजी. 43 धावा आणि जय हनुमान बरोबर जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 44 धावांची गरज आहे. खेळ आलेला आहे. तसंच मोरिया 11 संघाने नाणेफेक जिंकून त्याने आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. सगळ्यांना आहे ना पूर्वी काय करतोय. आता आपण पाहणार आहोत पण संजीवमाळ काहीच वेळात लेग स्ट्रेची घोषणा करतील. राईट आर्मवर पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रथमेश. स्ट्राईकला येतो जय हनुमान मुरंबडकडून बंटी जाधव. नॉन स्ट्राईकला येतो प्रदीप सोबळे. अतिशय विस्फोटक अशी सलामीची जोडी आहे. प्रथमेश राईट आर्मवर टू बंटी. पहिला चेंडू आणि मला वाटतं उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे पण संजीवमाळ दोन्ही हात फैलावत आहेत. चेंडू होती षटकारांचा पाऊस पाहिला होता तोच प्रथमेश पुन्हा एकदा बंटीसाठी. चेंडू मात्र सुंदर चेंडू जातोय. गुडलँडचा चेंडू आहे मस्त पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्मवर मारा करतोय तो बंटीसाठी आणि आता बंटी मात्र कटकवण्याचा प्रयत्न करतोय. घोषित स्वरूपात पाहूया बंटीसाठी पुन्हा एकदा प्रथमेश राईट आर्मवर. तिसरा चेंडू घेऊन येतोय प्रथमेशचा चेंडू आणि बंटीने सुंदर कटकवण्याचा प्रयत्न केला आहे. हेलिकॉप्टर टाईपचा शॉट पाहायला मिळतोय. तो लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव तर नक्की मिळते. दुसरी धाव घेण्यात यश येते का पाहूया आणि नक्कीच 2 धावा मिळत आहेत त्या जय हनुमान मुरंबड या संघाला. मिळते धावसंख्या होते 4. प्रथमेशचा पुढचा चेंडू बंटीसाठी आणि हा चेंडू सुंदर कटकवण्याचा प्रयत्न करतो बघूया आणि पहिला खणखणी कसा षटकार म्हणावा लागेल तो बंटी जाधवच्या बॅटमधून. सोबतचा पाठलाग करत असताना 3 बाद धावसंख्या होते 10. खणखणी षटकार मारल्यानंतर काही सादडपणा देतोय तो सलामीचा गोलंदाज प्रथमेश. तोच प्रथमेश राईट आर्मवर टू बंटी आणि उजव्या यष्टीच्या थोडा बाहेरचा चेंडू आहे. चेंडू निर्धाव जातोय. धाव काय मिळत नाहीये धावसंघ मुरंबड या संघामध्ये. प्रथमेशचा पुढचा चेंडू बंटीसाठी आणि पुन्हा एकदा सुंदर कटकवण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव मिळते. मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि नक्कीच 1 धाव. गाडी तिथे रस्त्यावरती लावलेली आहे मधोमध. पाठीमागे गॅस सिलेंडरची गाडी आलेली आहे. जर कोणी मधोमध गाडी लावली असेल त्यांनी आपली गाडी जरा साईडला घ्यावी. मंडळातर्फे विनंती आहे त्यांना. ओके 2 धावा मिळत आहेत.
धावसंख्या होती ती 13. आणि आता मात्र बंटीच्या बॅटमधून पुन्हा एकदा उत्तुंग षटकार पाहायला मिळतो का पाहूया. आणि दुसरा षटकार बंटी जाधवच्या बॅटमधून वसुल्यानंतर तोच बंटी. आणि आता मात्र खरंच सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावते ती 19 धाव. 19 म्हणजे जवळपास 200च्या स्ट्राईक रेटनी खेळतोय तो बंटी. पुन्हा एकदा महेशचा चेंडू बघूयात. आणि ते मला वाटतंय पहिला धक्का बसतोय तो जय हनुमान गुरुंबाड या संघाला. बंटी बांधून तंबूत परततोय. 1/19. अजूनही विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. बघूया बंटीला बघण्यासाठी कोण येतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन महेश पुन्हा एकदा. पंचांकडे अपील मागितले जाते आणि पंच मला वाटतं निर्मळ हे अपील उचलून धरतायत. दुसरा धक्का बसतोय तो अनिकेत काळंबीच्या स्वरूपात जय हनुमान गुरुंबाड या संघाला. प्रदीप सलामीला आलाय तो अजूनही मात्र नॉन स्ट्राईक रेटवर. राकेश बघूया पंच 2. सर्व खेळाडूला खुशखबर आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर अबीर महेश हा गेम चेंजरच आहे आगवेस आंबवसाठी. हा सुद्धा सुंदर चेंडू पाहायला मिळाले. आणि दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ प्रदीप जोगळे 12 चेंडू 24वा षटक घेऊन येतोय तो रितेश. आणि पहिला चेंडूवरती पदाने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्यात यश येतंय का बघूया. आणि 2 धावा सुरक्षित मिळत आहेत. चेंडू काही वेळ हवेत होता. या 2 धावांनी आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 22 या धावसंख्येवर. आवश्यकता चेंडू शिल्लक आहेत ते 11. पण प्रदीप जोगळे अजून ग्राउंडवर आहे. रितेश आपल्या बॉलिंग असं प्रदीपसाठी आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला प्रदीपने. 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. बघूया दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतात का नाही. दोघांचं रनिंग बिटवीन द विकेट छान पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधान म्हणताय. संघाचा धावफलक जाऊन पुढे सरसावून जाऊन पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवर. पतावर आहे. धावसंख्या होते 23. अजूनही विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 2 गडी बाद होऊन तंबूत परतले. पहिलं षटक टाकलं होतं तोच राकेश हा. आणि सुंदर चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. राकेशला काही समाधान नाहीये. 1 धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताय. दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश मिळतंय. 2 धावांनी आता जय हनुमान मुरबाडचा संघ जाऊन पोहोचतोय तो 25 या धावसंख्येवर. राईटामोर मारा करणार आहे तो राकेशसाठी. 9 चेंडू 19. आणि आता राकेशने सुंदर करण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय खडखडी षटकार पाहायला मिळतोय. सासू मेली खोखोन विकेट. याच्यामुळे ग्लॅमर आहे या क्रिकेटमध्ये. 8 चेंडू 13. रितेश पुन्हा एकदा राकेशसाठी सुंदर करण्याचा प्रयत्न होतोय. बघूया दुसरा षटकार पाहायला मिळतोय का. येस यू विल गेट 400 रुपीज. अजून 1 षटकार आणि 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे ते अबीर रुपेश पाष्टे यांच्याकडून. आता 7 चेंडू बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 7 बॉल टू रन. पैसा है. खेळ संपतोय आणि आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूवरती 7 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप जोगळे सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. एका बिग हिटची गरज आहे ती जय हनुमान मुरबाड या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक. गोलंदाजाचं नाव विशाल. 6 चेंडू 7 धावा. प्रदीप जोगळे 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड मारा करतोय आणि मला वाटतं या डाव्या यशीच्या खूपच वाईटचा चेंडू आहे. पंच निर्मळ दोन्ही हात फैलावतायत. चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. वाईड घोषित करतायत. आता इक्वेशन चर्चा चालू आहे. बाउंड्री लाईनवर चर्चा चालू आहे. एका बॉलचा गेम बाकी आहे कारण प्रदीप जोगळे म्हणतात त्याला. बघूया आता ओव्हर द विकेट येतोय तो विशाल प्रदीपसाठी. आणि एका चेंडूचा खेळ